जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे. तर आपण आज आलेलो आहे केडगाव या ठिकाणी आणि इथं आहे यात्रा. आणि यात्रेला आल्याच्या नंतर ना इथं बघितलं का ताटामध्ये कसं मटण घेतलंय आणि कोणाचा विचार न करता कसं चालू केलंय खायला. कोण खाते बघा सगळेजण. हां. आणि इथं आल्याच्या नंतर ना खरं सांगू का, खऱ्या अर्थाने आज असे आजोबा भेटलेत की प्रत्येक तरुणाला लाजवेल असा यांचा हा उपक्रम आहे. आपण आलेलो आहे खऱ्या अर्थाने. तुमच्या चॅनलचं नाव सांगा. हाय सगळ्यांना, मी पूनम देवकर. तर माझं ही पूनम अंकुश यूट्यूबला चॅनल आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती. पाठीमागे एकदा आपण गेलो होतो उरुळीला स्वातीताईंना भेटायला, शिवाजीदादांना भेटायला. तर ऑलरेडी आमचे ते पाहुणे आहेत सोशल मीडिया माध्यमानंतर आहे, अगोदर पाहुणे आहेत आणि आता खास करून आबांची त्यांची वेगळीच ओळख. हा, तर आता ह्या ठिकाणी खरं सांगायचं झालं तर ह्या आजोबांचं वय आहे 85, संपून आता 86 लागतंय. बरोबर ना? बरोबर. हा, माळकरी आहेत. वयाचं 86 वर्ष चालू असताना ह्यांचा व्यवसाय तिथं समोरच्या बाजूला तुम्ही तुम्हाला दाखवणारच आहे. गाडी आहे, कडधान्य आहे. तर तुम्ही पहा या ठिकाणी कडधान्य वगैरे कसं या. हे आजोबा काय करतात माहिती आहे का, हे जे कडधान्य इथं ठेवलेलं आहे ना, ते आता हवेला ठेवलंय कोंब येण्यासाठी. आणि याच्यामध्ये मटकी आहे, वाटाणा आहे, हुलगे आहेत, बरेच असं कडधान्य बरंच काय काय ठेवलेलं आहे. हा, बॅटरीने दाखवता. तर हे बघा, बॅटरी आजोबा घेऊन आलेले आहेत. आणि या म्हणजे तरुणाला लाजवेल असं दिवसाला एक साधारणतः 700-800 रुपये कमवण्याची जी ताकद आहे, ही गाडी त्यांची आहे, लुना गाडी. ह्या लुना गाडीवरती असं कॅरेट लावलेलं. आणि अतिशय मला एवढं म्हणजे मी भावूक झालो ह्या ठिकाणी की ह्या आजोबांकडं बघितल्याच्या नंतर लक्षात येतं की तुम्ही बघा या ठिकाणी याच्यामध्ये आता ही मिरची आहे, हे लिंबू आहे, हे अद्रक आलं आहे, आणि त्याच्यानंतर ना इथं कडधान्य, बऱ्याच प्रकारचं कडधान्य पाहू शकता तुम्ही. तर असं हे कडधान्य विकण्याचा कार्यक्रम ह्या आजोबांचा दिनक्रम रोजचा असतो. रोज सकाळी केडगावच्या परिसरामध्ये जी काही छोटी मोठी गावं आहेत, वाड्या वस्त्या आहेत, त्या ठिकाणी जाता. बरोबर ना? बरोबर. आणि व्यवसाय आपला. व्यवसाय चालू. पण सगळ्यात महत्त्वाचं, वय 86 चालू असताना हे करणं हे तरुणांना लाजवण्यासारखं आहे. मला अतिशय इतका आनंद झाला की वयाच्या 86व्या वर्षी जर अशी लोक कष्ट करत असतील आणि काम करत असतील तर आपण कुठे आहेत. तरुणांना माझा संदेश आहे की ह्या बाबांकडे बघा. तुम्ही काय सांगताल, पोरांना काय सांगताल, आताच्या युवा पिढीला काय सांगू शकता? आता काय सांगायला, पोरासनी असं करा म्हणलं ते म्हणते काय होतं काय तेव्हा. परंतु हे असं केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? केलंच पाहिजे. म्हणजे सगळ्या लाईनीला असं ह्या लाईनीला आणले सगळे उद्योग झाला. ज्याची त्याला उद्योग चालू आहेत. हा ना. हो. रोज 400-500 रुपयाचा धंदा, 410-11 वाजेपर्यंत 400 रुपये कमवून मालाचं पैसे जाऊन 400-500 रुपये रोज कमाई होती. म्हणजे दिवसाचे सकाळी 11-12 वाजेपर्यंत 400-500. हो. तिथून पुढे संध्याकाळी 6 वाजता लागलं म्हणजे 200-300 रुपयाची विक्री. आता 300 रुपयाची विक्री झाली. हा, 5 वाजल्यापासून. बघा. तर हे अशा पद्धतीने ह्यांचं कार्य चालू आहे. मी ह्यांच्या इथं यात्रेनिमित्त आलो आणि मग हे सगळ्या ओळखी निघाल्या पाहुण्यांच्या. अशा पद्धतीने इकडं पाहुण्यांची पंगत वगैरे चालू आहे जेवणाची. चुलीवरच्या भाकरी, चुलीवरचं मटण, अशा पद्धतीने केलेले. पण खरं सांगायचं झालं तर तुम्ही सुद्धा व्यवसाय करताना त्या आजोबांची प्रेरणा घ्या. इकडे बघा, इकडे भाकरीसाठी तर काय बाबा गर्दीच गर्दी बघा. 3-3 लोक भाकरीसाठी येतात. एवढी गर्दी ह्या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी काही यूट्यूबच्या मालकीन जेवण करतायत असं द्या. आणि ह्यांच्या इथं आम्ही जेवण करायसाठी आलेलो आहे. म्हणलं की आता तुम्ही पण या जेवायला. ठीक आहे, असू द्या. कट केला ना? नाही कट केला अजून, कट केला. माझं जेवण झालेलं आहे. आता हे जेवायला लागले. हा, जेवा जेवा लवकर उरका. खाऊ दे की आता. कशी झाली भाजी सांगा. भाजी कशी झाली सांगा.
आमच्या मसाल्याची भाजी सांगा 2 शब्द. घरचा काळा मसाला. त्यांचा मसाला खूप छान आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदा प्राधान्य मसाला तुम्ही विकत घ्या. बरोबर बोलले, ये तर सही बात आहे. कारण ती पैसे जी भाजी बनते ती सगळी मसाल्यावर बनते, त्याच्यामुळे यांचा मसाला पहिला घ्या. मसाला घरगुती पद्धतीचा आहे. एक नंबर. हात धुवायला ना झालं जेवण बिवण नाही उरकले. तिकडं अजून चाललंय त्यांचं. येऊ का मग? खूप केडगावला वारं भारी लागतं, पण एक नंबर खरंच. मला लय आवडतं, लय वारं सुटतं. असं वारं सुटतं म्हणता का नाही, गरम हा प्रकारच होत नाही, उन्हाळा जाणवतच नाही अजिबात खरं. रात्रीचा फक्त. हा लय वारं सुटतं, लय वारं. मी परवा दिवशीच उरसाला आलते, आज जेवायला आले. जेवण उरुसच होता, त्या दिवशी चतुर्थी होती त्यामुळे केलं नव्हतं. गेलं. मनी प्लांट बघा कसला मोठा आहे. आपल्यात कसं असतं एवढे एवढे छोटे छोटे भासतात का नाही, होय तर हे बघा किती पान मोठे आहे. बघा पातेलं हिने तिकडे ठेवलं काय? कसलं वेल आहे बघितलं का, मोठे मोठे पानांचे वेल आहेत. आणि खाली बघा, नाही तर तुम्ही म्हणसाल की खालचा मनी प्लांट असेल आणि वरचे झाड वेगळे आहेत. बघा ही अशी पान आहेत मोठे मोठे. एवढं होतं का हे मनी प्लांटचा? आपला पण एवढाच झाला असता का नाही हॉटेलचा. बघा तिकडं पण आहे, तिकडून तसाच तिकडं शेडमध्ये आहे. आणि मटकी सुद्धा विकली हो का, संध्याकाळी पोरं घरी न्यायला येतात मटकी, हाय का. कितीची दिली बाबा ती मटकी आता? आता 10 रुपये दिली. 10 रुपयाची दिली का? नाही मला नव्हतं, मला सुशी पाहिजे. हात दिसतोय. धर. उभा नाही घ्यायचा, तिने उभा घेतलाय. ह्याला येते तो. आज सगळा राडा केला, पिक्चरच वप झाला.